दूध तापतं तोपर्यंत मी सांगतो तुम्हाला थोडंसं. सो पहिल्या एपिसोडमध्ये काय केलं मी आहे ना, फक्त बाईक राईडचा पार्ट टाकलेला, मोटो व्लॉग टाकलेला. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे, थोडंसं काही लोकांसाठी ते बोरिंग होतं. सो मी आहे ना ट्राय करतो आहे की नवीन नवीन गोष्टी कसं म्हणजे एकत्र करून त्याचं एपिसोड नीट बनवू शकेल. सध्या एक्सपेरिमेंट करतो आहे मी. सो काय कधी कधी तुम्हाला बोरिंग पण वाटेल, कधी कधी मजा पण येईल. तसं मी तीन टाईपचे व्हिडिओज बनवतो. तीन नाही, बऱ्याच टाईपचे व्हिडिओज बनवतो. मोटो व्लॉग पण बनवतो आहे, मध्ये मध्ये कुकिंगचे पण व्हिडिओज बनवतो. त्याच्यानंतर आपले कँडी तर असतेच नेहमी. सो कँडीचे पण कधी कधी सेपरेट व्हिडिओज बनवतो आहे. सो तिन्ही टाईपच्या व्हिडिओचे ऑडियन्स आहे ते वेगवेगळे आहेत. काही लोकांना कुकिंग आवडतं, काही लोकांना मोटो व्लॉग आवडतं, काही लोकांना फक्त पेटचे व्हिडिओ बघायला आवडतात. आणि त्याच्यामध्ये मी कधी कधी नवीन नवीन गोष्टी करत असतो, नवीन नवीन चपात्या करत असतो. सो त्याचा पण व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करत असतो. तर आता सध्या काय झालं आहे की वेगवेगळ्या व्हिडिओज बनवण्यापेक्षा मी विचार केला आहे की सगळ्या गोष्टींना एकत्र कसं करून एक प्रॉपर एपिसोडसारखं कसं बनवता येईल ना, ते ट्राय करणार आहे मी. सो थोडंसं समजून घ्या, कारण नवीन गोष्टी करतोय ना, एक्सपेरिमेंट करतोय. सो कधी फेल होईल, कधी सक्सेसफुल होईल. सो तसंच प्रयत्न चालू आहे आपला, थोडासा वेगळं करण्याचा. बाकी लोक कसं एकच टॉपिक घेऊन त्याच्यावरच व्हिडिओ कंटिन्यू करतात. मी जरा मिक्स करण्याचा प्रयत्न करतो, लाईफ एक्सपिरियन्सवर बनवतो. जरुरी नाही की नवीन अनुभव म्हणजे काहीतरी एकदम भलं मोठं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. छोट्या छोट्या ज्या नवीन नवीन गोष्टी असतात ना, त्याच्यातूनच आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं. सो तेच करणार आहे आपण. आता मी हाका नूडल्सचं ते घेऊन आलो. मला माहितीच नाही त्याला 10 स्टेप आहेत बनवायचे. मला वाटलं चांगला नूडल्समध्ये टाकायचं, आपलं मॅगी कशी बनवतात, पाण्यात टाकायचं, उकळायचा, मसाला टाकायचा, झाला खावा, तसं मला वाटलं. नंतर मग ते त्याच्यामध्ये 10 स्टेप होते. मग बोललो राहू दे, लई मेहनत आहे, एवढी मेहनत करायचा मूड नाही सध्या. म्हणून आपलं दूध घेतलं. आता त्याला आपण गरम करून त्याची कॉफी बनवणार आणि खारी बिस्किट नाहीतर टोस्ट सोबत, टोस्ट नाही खारी बटर सोबत आपण खायचं. आणि सोबत कुरकुरे. चला व्हिडिओ बनवूया, कॉफी बनवूया आणि कॉफी खात खात आपण पुढचा पार्टमध्ये पुढच्या गोष्टींबद्दल बोलूया. तर हॅलो ऑल, आपलं ऑफिस आत्ताच सुटलेलं आहे आणि किती 5:34 झाले आहेत. सो आपण आता निघणार आहे घरी जायला. मॉर्निंगमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. ऑफिसला येताना पळसपे फाट्यावरून ऐरोलीला माइंडस्पेसला यायला, जे पटणी साईडवाला त्या साईडचं नाही, स्टेशनच्या त्या साईडला एक आहे माइंडस्पेस, तिकडचं नाही, या साईडचं जे माइंडस्पेस आहे तिकडे येण्यासाठी. सो ते अंतर काहीतरी 37 किलोमीटर होतं. आणि ते अंतर काहीतरी 37 किलोमीटर होतं आणि आपल्याला जवळपास 1 तास लागला तिकडे पोचायला. त्याचा आता व्हिडिओ घरी जाऊन मी बनवेल, पण विचार केला आता घरी जाताना असं पण बाईक घेऊन जातोयच आणि कॅमेरा वगैरे सगळं आहे, तर मग रेकॉर्डिंग करतच जाऊ. म्हणून मग कॅमेरा लावला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. ॲक्च्युली सीन काय आहे ना, माइंडस्पेसमध्ये अलाउड नाही असं रेकॉर्डिंग वगैरे करायला, म्हणून मग मी बाहेर आलो आणि कॅमेराचा सगळा सेटअप वगैरे लावला. रोडचे कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आहे. हो अच्छा, डिसेबल माणूस रिक्षा चालवतो आहे, हे सही आहे. यांच्यासाठी पण वेगळ्या रिक्षा बनवल्या आहेत वाटतं, चांगलं आहे. का लागलं एवढं ट्रॅफिक? 5:30-6च्या आसपासच सगळ्यांचे ऑफिस सुटतात. सगळ्यांची नाही, म्हणजे मेजॉरिटी लोकांचे ऑफिस सुटतात ना, त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक लागलं आहे. आणि हे सगळे ऑफिसचे बसेस आहेत. एक होता लहानपणी आपण पण सायकल चालवतच जायचो. लहानाचे मोठे झालो, सायकलची बाईक झाली आणि जे लहानपण होतं ते गेलं आणि त्याच्यासोबत मोठं पण आलं.
मोठ पण आलं आणि आपल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या घराच्या. ऐरोलीवरून घरी जाताना ना हा जो पॅच आहे ना 10 किलोमीटरचा ऐरोलीपासून तुर्भेपर्यंत, तो त्याच्यामध्ये रोड पण खराब आहे आणि असं घाणेरडं ट्रॅफिक पण लागतं. लई वैताग येतो ह्या पॅचमध्ये गाडी चालवायला. असं नको नको असं वाटतं ह्या पॅचमध्ये. ह्या ट्रॅफिकचा वैताग येतो लय. सॉरी, अशी पळवायची नाही का गाडी कधी, पण कधी कधी पळवावी लागते, स्पेशली अशा ट्रॅफिकमध्ये. हा बघ चिपकूनच चालवतोय. ही भेंडी पोरगी गाडी चालवते. अच्छा, चांगली चालवते. नॉर्मली आहे ते ट्रॅफिकला आपलं सिग्नल पडलेलं असतं. आता आपण जेव्हा आलो तेव्हा सिग्नल सुटला आहे ना, म्हणून ट्रॅफिक नाही लागलं आपल्याला. काय झालं इथे? अरे अरे, बसवाले पण कसे टाकतात गाडी, अशी का टाकली? आणि इथे पण ट्रॅफिक चालू झालं. तर याच्यामुळं ट्रॅफिक लागलं. इथं हा जो हाफ पॅच आहे ना, इथे रस्ता नीट करायचं काम चालू आहे. या पॅचमुळं इतकं ट्रॅफिक लागलं इथे. काय नाही, आता हा पॅच झालं की मग परत लेफ्ट साईडचा पॅच घेणार. आता जो चाललं आहे ना त्याच्यावरून, तो पॅच घेणार तिथं नीट करायला. म्हणजे इथं कंटिन्यू असं ट्रॅफिक भेटणारच आहे पुढचे 2-3 महिने. आता इथून आहे ना घरी जायला म्हणजे 2 ऑप्शन आहेत. एक तर मी पळसपे नाही, एकतर मी खारघरवरून जाऊ शकतो किंवा मग वाशीवरून पाम बीच करून मी जाऊ शकतो. आता खारघरवरून जायचं बोललं ना तर रोड छोटा आहे, पण तिथे चान्सेस आहे ट्रॅफिक वगैरे लागेल आणि तिथले रस्ता पण खराब आहे. आणि स्पेशली तुर्भे स्टेशनच्या बाजूला आहे ना, ब्रिजचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे मग तिथे जास्त ट्रॅफिक लागतं आणि तिथे सगळ्यात जास्त वैताग येतो गाडी चालवायचा. सो कधीतरी तो रूट नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तो रोड दाखवेल. आजच्यासाठी आहे ना, मी तुम्हाला वाशीवरून जाऊन दाखवतो. वाशीवरून पाम बीच करत करत आपण मग पळसपे फाट्याला जाणार. तो रोड आहे ना ॲक्च्युली खूप मोठा नाही सॉरी, तो रोड आहे ना ॲक्च्युली खूप चांगला आहे, पण त्याच्यावर इतके सारे सिग्नल्स आहेत ना, त्याच्यामुळे तिथे पण थोडासा टाईम लागतो. पण रोडची क्वालिटी चांगली आहे ना, त्याच्यामुळे मग कसं बरं वाटतं तिथं गाडी चालवायला. इथं खड्डा असणार कुठेतरी. हां, इथे खड्डा होता, वाचलो. आता इथे दिसतंय का, इथे लेफ्ट साईडला एक रोड जातोय आणि एक सरळ रोड ब्रिजवर जातोय. दिसतोय का काय माहीत नाही. सिग्नल सुटेल ना तेव्हा दाखवतो मी तुम्हाला. लेफ्ट साईडचा रोड आहे ना, तो तुर्भ्यावरून जातो खारघर ठाणे बेलापूरवाल्या ठाणे बेलापूर रोडच आहे बोलतात त्या रोडने. आणि सेकंड रूट आहे ना, हा आता आपण जो पकडतो तो वाशीवरून जातो पाम बीच करत करत. सो आता आपण या रूटने जाणार घरी. हा माझा फेवरेट रूट पण आहे आणि बरं वाटतं इथून गाडी चालवायला पण. सिग्नल लागतात बरेच, पण रोड चांगला आहे ना, त्याच्यामुळे सिग्नलचं इतकं काय वाटत नाही. दे ना यार, दे ना जागा, दे ना मला, बाजूने मी जातो ना.
हा बघा आता कारवाला जागा देत नाही. हा चुकीचं पण असेल काय. मुद्दामून जागा अडवते, जाऊन देत नाही. थँक्यू. ओके बाय. ऊन आहे ना बरोबर डोळ्यालाच लागते, झोमते डोळे. चलो चलो, स्लो करो स्लो करो. अरे यार या रिक्षावाल्याने जागा अडवली आहे. इथून बाजूने गेलो असतो आतापर्यंत. शपथ, एवढं का ट्रॅफिक लागलं इथे. कोणाला एस्कॉर्ट करतात ही लोक. बरं आपल्याला काय, आपण जाऊया गपचूप घरी. हो 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 हो, कसला जवळून गेल्या पप्पी देऊन. हे लागला सिग्नल. आपण सिग्नल तोडलेला नाही, पहिली गोष्ट. त्यांनी सांगितलं आपल्याला जायला, आपण गेलो. हा आता कसं बरं वाटतंय. असं रोड असले ना मग गाडी चालवायला मजा येते. सिग्नल आहेत पण ठीक आहे, सिग्नल सहन करू आपण. खराब रोड नाही सहन करू शकत. चला असं करूया, आपण सिग्नल मोजूया किती सिग्नल आहेत. आतापर्यंत तो एक सिग्नल गेला, तो हा दुसरा सिग्नल, आणि हा आपला सुटला आहे सेकंड सिग्नल. दुसरा सिग्नल झाला आहे. आता बघूया पुढे अजून किती सिग्नल लागतात. यार इथे किती थंड वाटतंय, किती भारी वाटतंय या रोडवर गाडी चालवायला. थोडं पण ऊन नाही लागत. ते पूर्ण जे ऊन आहे ना ते सगळं झाडांमुळे झाकलं गेलं आणि आपल्याला झाडांची सावली भेटते. याच कारणासाठी झाडे लावायला पाहिजे. ऑक्सिजन तर आहेच रे, पण झाडांची जी सावली आहे ना त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना. आणि बोलता बोलता आपला तिसरा सिग्नल पण गेलेला आहे. तिसरा सिग्नल, बट मेनी मोर्स टू गो. बी फोन आलाय कोणाचा काय माहिती. मम्मीला तर ऑलरेडी सांगितलेलं मी, 6:30 6:45 होतील घरी पोचायला. आपला चौथा सिग्नल पण सुटलेला आहे. हा एक आहे, हा 5वा सिग्नल. हा नॉर्मली चालू असतो, आता सध्या बंद दिसतोय का माहीत नाही. हा 6वा सिग्नल आहे आणि इथे थांबल्यावर मी नोटीस केलं आपले 24,000 किलोमीटर झालेले आहेत गाडीचे. पळव रे भाई, मी नाही रेस लेवायच्या मूडमध्ये तसा पण. आणि हा आहे आपला 7वा सिग्नल. हा लेफ्ट साईडचा रोड कुठे जातो, पुणे लिहिलंय पण माहित नाही कुठे जातो, कसा काय माहिती. लेट्स गो. हा मध्येच का बंद पडलाय. आतापर्यंत आपल्या सिग्नलचा काउंट झाला आहे 7. अजून बघूया पुढे अजून किती सिग्नल लागतात. तुम्ही स्वतःच बघा रोडची क्वालिटी किती छान आहे.
असे रोड असल्या आपण का सिग्नलचा काय म्हणतात त्रास सहन करणार नाही. रोड पण खराब आणि त्याच्यात जर असे ट्रॅफिक सिग्नल लावले असेल जागोजागी तर वैताग तर येणारच. पण इथे कसं सिग्नल आहेत पण रोडची क्वालिटी छान असेल ना, त्याच्यामुळे मग काय वाटत नाही सिग्नलचं इतकं. हा 8वा सिग्नल आपण सोडला आहे यार. पाम बीचच्या साईडला यार पाम बीचच्या रोडच्या साईडला इतके भारी भारी बिल्डिंग्स आहेत ना, पण यांच्या प्राइजेस पण तेवढ्या आहेत. 3 करोड, 2 करोड, 2.5 करोड, 1.5 करोड. एवढ्या करोडामध्ये पैसे आणायचे कुठून? म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतली लोक अफोर्डच नाही करू शकत या अशा ठिकाणा घरा. अशा प्रकारे आपण आपल्या 9व्या सिग्नलला पोहोचलेलो आहे. शुअर आत्ता नाही अफोर्ड करू शकत, पण भविष्यामध्ये एक दिवस नक्कीच एवढा मोठा होईल की अशा ठिकाणी पण मी स्वतःचं घर घेऊ शकेल. नक्कीच एक दिवस. आणि अशा प्रकारे आपण सोडलेला आहे सिग्नल नंबर 9. बघा ना, स्वतःच बघा, रोडची क्वालिटी इतकी छान आहे ना. आपण आरामात जायचं, आपल्याला काय घाई नाही आहे. सो तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही. अँगल मी काय म्हणतात वाईड अँगल ठेवला आहे, त्याच्यामध्ये दिसेल का नाही माहीत नाही. पण नॉर्मली मी अशी गाडी चालवतो, एक हात ॲक्सेलरेटरवर असतो आणि दुसरा हात आपल्या टँकवर असतो. आणि पाठ ह्याच्यामुळे काय वाटतं, पाठ माझी स्ट्रेट होऊन जाते आणि मी जास्त वेळ गाडी चालू शकतो बिन थकता. अरे यार, सिग्नल सुटणार आहे, नको पळवायला. सिग्नल नंबर 10. आणि अशा प्रकारे आपण सोडलेला आहे सिग्नल नंबर 10. आता तुम्ही स्वतःच बघू शकता, गाडी मी विदाऊट क्लच दाबता चेंज करतोय गिअर गाडीमध्ये. आणि 5व्यावरून परत 6व्यावर विदाऊट क्लच दाबता. स्लीपर क्लच आहे ना याच्यामध्ये, सो त्याच्यामुळे काय होतं, मी बिन क्लच दाबता पण गिअर चेंज करू शकतो. मला सांगा ना, आता असे रोड आहे जिथे आपल्याला खड्डे बिड्डे काहीच लागणार नाही, आरामात आपण गाडी चालू शकतो. अशा ह्याच्यामध्ये स्लीपर क्लच आहे ना, खूप युजफुल वाटतं मला. एक हात आपला असा मोकळा आरामात, दुसरा हात आपण ॲक्सेलरेटरवर यूज करतोय आणि पायाने आपण गिअर शिफ्ट करतोय डायरेक्टली. हा पण आहे R15 वाला. अरे ह्याने हे नाही लावलेलं, मागे ग्रॅब रेल असतं ना, ते नाही लावलेलं. ते लावायला पाहिजे होतं त्याने. ग्रॅब रेल आहे ना, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, मागे जो बसतोय ना त्याला सपोर्ट भेटतो, पकडायला काहीतरी असतं. आणि बोलता बोलता आपला 11वा सिग्नल आपण सोडलेला आहे. ऑनेस्टली संध्याकाळची वेळ, आपली गाडी आणि असं शांत थंड वातावरण. हो, आपल्या आयुष्यामध्ये थोडंफार काय म्हणतात एक सुखाचा क्षण भेटतो या टाईमला. जेवढा वैताग मला आहे ना त्या ऐरोलीपासून तुर्ब्याच्या पॅचमध्ये येतो ना, तेवढा पूर्ण काय म्हणतात त्रास आहे, जो पण दुखणं आहे ना, ते सगळं निघून जातं यार पॅचवर गाडी जेव्हा चालवायला येतो तेव्हा. 11 सिग्नल झालेले ना, आता हा 12वा सिग्नल आहे. अशा प्रकारे आपण 12वा सिग्नल सोडलेला आहे. आणि मग सीटला कसं कवर केलं आहे. मोस्टली ना असे सीट कवर आहेत ना गावाला बघितलेत मी. आणि आपण अशा प्रकारे 12वा सिग्नल, 12वा नाही 13वा सिग्नल सोडलेला आहे. आणि हा आहे आपला
प्यारा भारताचा झेंडा. काय मस्त दिसतोय ना. काय मस्त दिसतोय यार आपला झेंडा. चला रील साठी एक भेटला शॉट. हो. इथून आता लेफ्टला जाणार आपण. आणि हा 15वा सिग्नल. 15वा का 14वा? आईच्या गावात एवढे सिग्नल लागले मी काउंट पण विसरलो. सिग्नल सुटतोय आता आणि हा 14वा का 15वा सिग्नल आहे. हा 15वा सिग्नल सुटला. आता ह्याच्यानंतर आपल्याला कोणता सिग्नल नाही लागणार घरी जाताना. आता तुम्ही स्वतःच बघितलं इथपर्यंत एवढं गाडी चालवली, कुठेच खराब रोड कुठेच लागला नाही. सिग्नल बरेच लागले पण रोड कुठेच खराब लागला नाही. त्याच्यामुळे थोडा पण थकवा नाही जाणवते गाडी चालवायचा. कोणती तरी सुपर बाईक गेली त्या साईडून. आता जाऊ दे. आता इथं 80ची स्पीड ठेवू शकता. आता काही टेन्शन नाही. समोर दिसतंय का ते एअरपोर्ट आहे. हा या साईडून बघा थोडं एअरपोर्ट दिसतोय. नवी मुंबई एअरपोर्ट. आता या पूर्ण पॅचमध्ये एक पण सिग्नल नाही आहे, सो आपल्याला काही टेन्शन नाही सिग्नलचं. आणि रोडची क्वालिटी इथे पण म्हणजे ठीकठाक आहे. इथे जास्त इतके खड्डे नाही आहेत. जे खड्डे आहे ना मला त्या ह्याच्यामध्ये ते भेटतात ना तुर्ब्याच्या पूर्ण पॅचमध्ये, परत जुईनगरच्या पॅचमध्ये, नेरूळच्या पॅचमध्ये, त्या खड्ड्यांमुळे लय वैताग येतो गाडी तिथे चालवायला. आता इथे रोड एवढं चांगल्या क्वालिटीचे काहीच वाटत नाही इथे. सो जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या पॅचमध्ये आपल्याला 15 ते 16 सिग्नलच लागले. आता इथं पण अजून चालू. आता माझ्यासाठी हा वेगळा रोड आहे. रोड वेगळा नाही, पॅरललीच चालला आहे. जो आपला हे असतो ना काय बोलता सर्व्हिस रोड, तो आहे हा. अच्छा हो. इथं कसली धूळ उडते. भेंडी समोर काय आहे? असा. आणि लोक अपेक्षा ठेवत होते या साईडून. अरे भेंडी किती धूळ आहे इथे. नॉर्मली मी या रोडने येतच नाही. मी त्या बाजूचा रोड आहे ना त्यानेच येतो. किती ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे. तिकडे लेफ्ट राईट जिथे बघू तिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन होताना दिसेल.
गणपती बाप्पा मोरया. कलिंगडांगण चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भव्य तमे नमः. तमेव माता पिता तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देव. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. मजा येते. गालिंग गोटांगण ऐकलं ना असं झणझणीत शहारा येतो डोक. भाई एकदम काय म्हणतात काटा येतो अंगावर. अजून किती दिवस 157 का 55 दिवस अजून बाप्पा येण्यासाठी. बघू बाप्पा येत आहे तोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होतोय का. सो बेसिकली मॉनिटायझेशनसाठी काय लागतं माहिती आहे का, 2 क्रायटेरिया आहेत. एक क्रायटेरिया असा आहे की तुमचे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. सो आता सध्या आपले 318 सबस्क्रायबर आहेत आणि 4000 तास पूर्ण झाले पाहिजे. म्हणजे 4000 तास लोकांनी तुमचा आपला कंटेंट बघितला पाहिजे. सो आता किती माहिती आहे का, 238 तास झालेत आपला कंटेंट लोकांनी बघितला आहे. आणि जवळपास मला 114 का 15 दिवस झालेत मी कंटेंट पोस्ट करतो आहे कंटिन्युअसली. म्हणजे डेली बेसिसवर आपला एक शॉर्ट असतोच. करू 365 दिवस आपण प्रयत्न करत राहू. मेहनत करायचं काम आपलं आहे, फळ द्यायचं काम बाप्पांचं आहे. जे नशिबात असेल ते नक्कीच होईल. आणि बाप्पा काय आपल्यावर अन्याय नाही करणार. नक्कीच ते आपल्या कष्टाचं फळ देणारच. आणि जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा काहीतरी भलतंच मोठं देतील. सो आपण मेहनत करत राहूया. काका काय काय काका काय काका स्वतः पण वरती जातील आणि आपल्याला पण पोचवतील. तर अशा प्रकारे आपला हा व्लॉग आपण इथे संपत आहे. कसा वाटला व्लॉग नक्कीच सांगा. चालू होतं हां चालू होतं कॅमेरा. अशा प्रकारे आपला हा व्लॉग इकडे संपलेला आहे. आपल्या या डेली कम्युटिंगच्या सिरीजमध्ये हा दुसरा पार्ट असणार आहे. आता तिसऱ्या पार्टमध्ये काय करणार माहिती आहे का, मी खारघरवरून जाणार. मला नाही आवडत रे तो रोड, लय बेकार आहे. खड्डे बिड्डे लय असं, ट्रॅफिक पण खूप घाणेरडं असतं आहे. सो भेटू आपण त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आणि उचापाटा करत राहा जसं मी करतोय. चलो बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.